तुमचं मूल मोबाईलशिवाय जेवतच नाही का? प्लेट तयार असते, पण आधी मोबाईल लागतो. व्हिडिओ चालू झाला कीच घास तोंडात जातो. हे तुमच्या घरातही चालतंय का? आणि आपणच त्याला सवय लावली आहे, हे खरं ना? आपल्याला वाटतं, चल पटकन जेवण संपलं पाहिजे, रडू नये म्हणून मोबाईल देऊ. आपणही थकलो असतो, पण हळूहळू का होतं, मुलं जेवणाकडे लक्ष देत नाही, चव कळत नाही, ब्रेन डिस्ट्रॅक्शनला ॲडिक्टेड होतो, मोबाईल रिवॉर्ड बनतो आणि मग मोबाईल नसला की मुलं रडायला सुरू. जेवण हा शांत ॲक्टिव्हिटी आहे, पण मोबाईल मेंदूला फास्ट स्टिम्युलेशन देतो. ॲनिमेशन, साऊंड, लाईट, ब्रेन ओव्हर ॲक्टिव्ह. मग नॉर्मल जेवण बोरिंग वाटतं. एकदम मोबाईल बंद केला तर फाईट होईल, म्हणून 3 स्टेप वापरा. स्टेप 1, पहिले 5 मिनिट मोबाईल न देता बसवा, स्टोरी सांगा. स्टेप 2, प्लेटमध्ये छोटा गोल द्या. 5 घास पूर्ण केले की क्लॅप करा. स्टेप 3, टेबलवर छोटं ॲक्टिव्हिटी ठेवा. कलरिंग शीट, स्मॉल वर्कशीट, काउंटिंग गेम. जेवताना ब्रेन बिझी पण स्क्रीन नाही. मोबाईल देऊन जेवण संपतं, पण सवय वाढत जाते. मोबाईलऐवजी 5 मिनिट ॲक्टिव्हिटी दिली तर हळूहळू सवय बदलते. तुमचं मूल मोबाईलशिवाय जेवतच नाही ना? प्लेट तयार असते, पण आधी यूट्यूब लागतो. व्हिडिओ बंद झाला की घासही बंद होतो. हे फक्त तुमच्या घरात नाही, आज 10 पैकी 7 घरात हीच सिच्युएशन आहे. आपण म्हणतो, चल पटकन जेवून घे, आणि हातात मोबाईल देतो. आपल्याला वाटतं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण खरं तर सवय तयार झाली. आज मोबाईलशिवाय जेवत नाही, उद्या मोबाईलशिवाय बसत नाही. जेवणाची वेळ फॅमिली बॉन्डिंगची असते, पण आता ती स्क्रीन टाईम झाली आहे. मुलांना मोबाईलची गरज नसते, त्यांना आपलं अटेन्शन हवं असतं. एकदम मोबाईल काढून घेतला तर रडारड होईल, म्हणून स्मार्ट पद्धत वापरूया. मोबाईलऐवजी 5 मिनिट ॲक्टिव्हिटी दिली तर हळूहळू सवय बदलते. मी स्मॉल प्रिंटेबल वर्कशीट तयार करते, जे मील टाईम किंवा फ्री टाईममध्ये यूज करता येतात. अशी वर्कशीट तुम्हाला हवी असल्यास मला मेसेज किंवा कमेंट करा. आज मोबाईल देऊन जेवण पूर्ण होतं, पण उद्या मोबाईल काढून घेतल्यावर रिलेशनशिप तुटतं. मोबाईल काढायचाच असेल तर 1 दिवसात नाही, हळूहळू कमी करा. पहिले 5 मिनिट नो स्क्रीन, मग 10 मिनिट, मग फुल मील. मी पॅरेंट्ससाठी स्मॉल एंगेजिंग वर्कशीट बनवते, ज्या 5-10 मिनिटात कंप्लीट होतात. मील टाईम नसेल तरी स्क्रीनऐवजी यूज करता येतात. मोबाईल देऊन शांतता मिळते, पण ॲक्टिव्हिटी देऊन सवय बदलते. जर तुम्हाला मोबाईल सवय कमी करायची असेल तर मला कमेंट करा.